आणि रिकन्सिडरेशन करून जर का विधानसभेकडनं ते बिल पुन्हा तसंच आलं तर त्याला संमती द्यावीच लागते, ॲसेंट द्यावाच लागतो. प्रत्येक गोष्ट ही कायद्यात लिहिलेली नसते. काही प्रथा परंपरांचे भाग असतात जे इंग्लंडमध्ये पडले, जे आपल्याकडे प्रथा परंपरा पडल्या नाहीत. हाच बरोबर आपल्या लोकशाहीचा दुर्दैवाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की रिकन्सिडर करून जर का बिल आलं म्हणजे विधेयक आलं तर मग ते प्रेसिडेंटकडे पाठवता येणार नाही. कारण प्रेसिडेंटकडे जर का पाठवलं तर ते किती वेळ पडू शकतं. आता आजचा मुद्दा काय आहे तो तुम्हाला सांगतो. आजचा मुद्दा आहे तो विधानसभा विधान परिषदेने एखादं विधेयक मंजूर केलं आणि राज्यपालांकडे पाठवलं तर पुढे त्याचं काय होतं. तर 200 कलमाखाली 3 ऑप्शन्स आहेत. ही कॅन ॲसेंट टू द बिल म्हणजे त्याला संमती दर्शवतील, ऑर विथहोल्ड इज ॲसेंट किंवा रिझर्व इट फॉर द प्रेसिडेंट. हे 3 ऑप्शन आहेत. त्यातलं व्हिटो पॉवर जी आहे ती रद्द म्हणजे इंग्लंडमध्ये तर गेल्या 150 वर्षात वापरली नसेल आणि आपल्याकडेही व्हिटो पॉवर कुठे वापरली जात नाही. म्हणजे विथहोल्डचा प्रश्नच येत नाही. त्यांना पटलं नाही तर ते बिल ते पुन्हा परत पाठवू शकतात रिकन्सिडरेशनसाठी. आणि रिकन्सिडरेशन करून जर का विधानसभेकडनं ते बिल पुन्हा तसंच आलं तर त्याला संमती द्यावीच लागते, ॲसेंट द्यावाच लागतो. आता इथे आत्ताच्या गव्हर्नरनी रवी नावाचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी काही बिलं नुसतीच ठेवून दिली. याला पॉकेट व्हिटो म्हणतात अमेरिकेमध्ये. पण सर पहिले काही असा कालावधी ठरवलेला होता का? म्हणजे आता जो परडीवाला आणि महादेवन न्यायमूर्ती या दोघांनी जो निर्णय दिला त्यामध्ये आता कालावधी त्यांनी ठरवून दिलेला आहे. आधी असा कालावधी त्यांना बंधनकारक होता का? नाही, ॲज सून ॲज पॉसिबल म्हटलेलं असतं आणि त्याचाच बरोबर गैरफायदा घेतला जातो की प्रत्येक गोष्ट ही कायद्यात लिहिलेली नसते. काही प्रथा परंपरांचे भाग असतात जे इंग्लंडमध्ये पडले, जे आपल्याकडे प्रथा परंपरा पडल्या नाहीत. हाच बरोबर आपल्या लोकशाहीचा दुर्दैवाचा भाग आहे. आता काय होतं की 3 महिन्यात त्यांनी ते परत पाठवायला पाहिजे. समजा ते परत आलं तर मग 1 महिन्यात त्याला संमती द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की रिकन्सिडर करून जर का बिल आलं म्हणजे विधेयक आलं तर मग ते प्रेसिडेंटकडे पाठवता येणार नाही. कारण प्रेसिडेंटकडे जर का पाठवलं तर ते किती वेळ पडू शकतं. तेव्हा या निर्णयामुळे झालं काय की आता गव्हर्नरला, आणि हा दुरुपयोग कुठे केला जातो इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत, की जिथे तुमच्या पक्षाचं सरकार नाही तिथे गव्हर्नरच्या पदाचा दुरुपयोग केला जातो. आणि त्यामुळे बिलं नाकारायची किंवा चुकीचं राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची या घटना राज्यपालांकडनं घडतात. आता हा जो निर्णय आहे एक लक्षात घ्या, जोपर्यंत संसद कायदा करत नाही एखादा किंवा घटनादुरुस्ती करत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो प्रेसिडेंट आहे, तो कायदाच असतो. आणि त्यामुळे हा निर्णय हा भारतातले जे 28 राज्य आहेत, आत्ता काश्मीर गेलं आता 29 होते, 28 जी राज्य आहेत त्या सगळ्या गव्हर्नर्सवर बंधनकारक राहणार आहे. आता अशी अडवणूक विरोधी पक्षाचं जरी सरकार असेल तरी गव्हर्नरला करता येणार नाही. तेव्हा अतिशय, मला तुम्ही विचारलं तर अतिशय महत्त्वाचे जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय, उदाहरणार्थ केशवानंद भारती खटल्याचा निर्णय आहे 24 एप्रिल 73 साली, म्हणजे आता 50 वर्ष होऊन गेली. त्यांनी सांगितलं घटनादुरुस्ती करता येईल पण घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. 13 जजेसचं बेंच होतं ते. आता 50 वर्ष ते राहिल्यामुळे आपल्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर कोणाला बदलता आलं नाही. जर का कोणी बदलायचा प्रयत्न केला घटनादुरुस्ती करून तर सुप्रीम कोर्टाने ते घटनाबाह्य ठरवलं. इंदिरा गांधींच्या 42व्या घटनादुरुस्तीतला काही भाग घटनाबाह्य ठरवला, राजीव गांधींच्या 52व्या घटनादुरुस्तीतला घटनाबाह्य ठरवला. आणि आत्ता मोदींचं उदाहरण घ्यायचं झालं तर 99वी घटनादुरुस्ती केली होती जजेसच्या अपॉइंटमेंटची, ती घटनाबाह्य ठरवली. त्यामुळे आपली लोकशाही टिकली. या तसंच बरोबर हा जो निर्णय आत्ता दिला आहे हा तितका महत्त्वाचा नसेल पण एक 10 अतिमहत्त्वाचे निर्णय जर का काढले सुप्रीम कोर्टाचे तर त्याची गणना होईल की गव्हर्नर जे बेलगाम वागणं चालू होतं आणि जे राजकीय कारणांमुळे चाललेलं होतं त्याला आता हे लगाम घालण्याचं काम होत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.